एअरटेलला मराठीचं वावडं, आम्हाला मराठी येत नाही, मराठीत बोलणार नाही, तुम्हीच हिंदीत बोला. एअरटेल गॅलरीमधील कर्मचाऱ्यांचं ग्राहकाला उद्धट उत्तर. ठाकरेंची शिवसेना आक्रमक. सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणी आज पहिली सुनावणी. वाल्मिक कराडसह सगळ्या आरोपींचा जबाब बंद लिफाफ्यात सादर होणार. प्रशांत कोरटकरच्या जामीन अर्जावर कोल्हापूर न्यायालयात सुनावणी. सुनावणीसाठी कोरटकरांनी उपस्थित राहावं की नाही यासंदर्भात निर्णय होणार. शक्तीपीठ महामार्गाविरोधात आज विधान भवनावर धडक. 12 जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा एल्गार. सगळ्या विरोधकांचा मोर्चेकऱ्यांना पाठिंबा. एक लाडकी बहीण योजना बंद केली तर 10 आणखी चांगल्या योजना सुरू करता येतील. शिंदेंच्या शिवसेनेचे नेते रामदास कदमांचं वक्तव्य. अंथरूण पाहूनच पाय पसरावे लागतात, कदमांना म्हणीचीही आठवण. शाकाहारी देवाचं नाव मटण सर्टिफिकेशनसाठी देण्यावरून विश्वस्तांमध्ये मतभेद. मल्हार सर्टिफिकेटला काही विश्वस्तांचा विरोध तर काहींची पसंती. राणेंच्या झटका मटण संकल्पनेला धनगर परिषदेचाही पाठिंबा. शेगावमध्ये महिला वाहकाचा डेपो मॅनेजरकडून विनयभंग. हायकोर्टाच्या आदेशानंतरही मॅनेजरला एसटीचं अभय. पीडित वाहकाचं शेगाव बस स्थानकासमोर 8 दिवसांपासून उपोषण. होळीनिमित्त मुंबई पोलिसांकडून नियमावली जाहीर. 12 मार्च ते 18 मार्चपर्यंत नियम लागू होणार. पादचाऱ्यांवर रंग, पाण्याचे फुगे फेकल्यास कारवाईचा इशारा. केंद्रीय क्रीडा मंत्रालयाकडून भारतीय कुस्ती महासंघावरील बंदी मागे. कुस्ती स्पर्धेच्या आयोजनाचा मार्गही मोकळा. आशियाई अजिंक्यपद स्पर्धेच्या तयारीला वेग. पाकिस्तानातल्या बलुचिस्तान जाफर एक्सप्रेसचं रेल्वेचं बलुची बंडखोरांकडून अपहरण. 3 पाकिस्तानी सैनिक ठार मारल्याचा बलूच लिबरेशन आर्मीचा दावा. बंडखोरांकडून पाकिस्तान सरकारला 48 तासांचा अल्टिमेटम. हेडलाइन्स ब्रॉट टू यू बाय चितळे बंधू.